नमस्कार, स्वादमध्ये स्वागत आहे तुमचं। आज आपण छानपैकी मेथी मटर मलाईची रेसिपी बनवणार आहोत। खूप चविष्ट व पौष्टिक रेसिपी आहे ही आणि नवीनच आलेला असाल माझ्या चॅनलवर किंवा माझे चॅनल तुम्ही अजूनपर्यंत सबस्क्राइबही केलेलं नसेल, व्हिडिओ पूर्ण पाहून घ्या आणि अशाच नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राइब करून घ्या, बेल बटन ऑन करून द्या, लाईक कमेंट व शेअरही नक्की करा। चला मग आता रेसिपी बनवूया। आज आपल्याला मेथी मटर मलाई ही रेसिपी बनवायची आहे। त्यासाठी ही एक मेथीची जुडी घेतलेली आहे। आपल्याला या भाजीमध्ये पानं काढून घ्यायची आहेत आणि ज्या काड्या असतात म्हणजे दांड्या असतात त्या आपल्याला टाकायच्या नाहीत, फक्त पानंच काढून घ्यायचे आहेत। 2-3 वेळा पाण्याने आपण ही मेथी धुवून घेणार आहोत। ही मेथी धुतल्यानंतर गाळणीमध्ये टाकायची आणि त्याचं पाणी गाळून घ्यायचं। नंतर ह्या मेथीला आपण बारीक चिरून घेणार आहोत। जेवढं चिरता येईल तेवढं चिरून घ्या बारीक। हे मटर म्हणजेच वाटाणे घेतलेले आहेत। ह्या वाटाण्यांमध्ये थोडंसं मीठ टाकून आपण शिजवून घेणार आहोत। मेथीची भाजी बारीक चिरून घेतलेली आहे आणि वाटाणेही शिजून तयार आहेत। आता इतर मसाले बघूया। हे काजू 50 ग्रॅम घेतलेले आहेत, 1 तेजपान घेतलेला आहे, 2 लवंगा घेतलेल्या आहेत, 2 वेलदोडे घेतलेले आहेत आणि दालचिनीचा तुकडा 1 इंच घेतलेला आहे। 2 मोठे कांदे चिरून घेतलेले आहेत, 1 हिरवी मिरची घेतलेली आहे, तुम्ही टेस्टनुसार घ्या। 1 इंच आलं घेतलेलं आहे, लसूण पाकळ्या 10-15 घेतलेल्या आहेत, 3 टेबलस्पून जिरं घेतलेलं आहे। मेथी मटर मलाईसाठी वाटणचा मसाला तयार करून घेऊ। तापलेल्या तेलामध्ये तेजपान घालून घेऊ, लवंग, दालचिनी, वेलदोडा घालून घेऊ। जिरे घालून घेऊ। जिरे छान तळतळल्यानंतर आणि मसाल्यांना फोडणी बसल्यानंतर कांदा, लसूण, काजू, आल्याचे तुकडे असे सर्व मसाले घालून घेऊ आपण तेलामध्ये। आता सर्व मसाल्यांचा कच्चापणा जाईपर्यंत आपल्याला तेलावर परतून घ्यायचे आहेत। लवकर मसाले शिजण्यासाठी हळद मीठही टाकून घेऊ। चवीनुसार हळद मीठ टाकून घ्या। आता सर्व मसाल्यांना व्यवस्थित फोडणी बसू देऊ। फोडणी बसल्यानंतर ह्या मसाल्यांना आपण थंड करून घेणार आहोत आणि मिक्सरमध्ये दळून घ्यायचे। हे बघा, वाटणचा मसाला तयार आहे। ही घरची मलाई घेतलेली आहे म्हणजे साय घेतलेली आहे। ही 1 वाटी मलाई आहे। कढईमध्ये 1 टेबलस्पून साजूक तूप घेऊन त्यावर चिरलेली मेथी टाकून घेणार आहोत। गावरानी तुपाऐवजी तुम्ही बटर घेऊ शकता किंवा तेलही घेऊ शकता। आता ह्या मेथीला आपण छानपैकी परतून घेणार आहोत। अशी मेथीची जुडी जर तुमच्याकडे नसेल तर त्याऐवजी तुम्ही कसुरी मेथीही वापरू शकता, म्हणजे ही मेथी न घेता कसुरी मेथी वापरायची। आता इतर मसाले बघूया। हे लाल तिखट घेतलेलं आहे, तुमच्या टेस्टनुसार घ्या। गरम मसाला पावडर 1 टेबलस्पून, 2 टेबलस्पून धना पावडर, साधारण 1 टेबलस्पून कसुरी मेथी घेतलेली आहे। कसुरी मेथी नाही टाकली तरी चालेल। तुपामध्ये परतलेल्या मेथीवर आपण लाल तिखट टाकून घेतलेलं आहे। धना पावडर टाकून घ्या। गरम मसाला पावडर तीही टाकून घ्या। सर्व मसाले छान परतून घेऊ। ह्या मेथीमध्ये आपण आता शिजवलेले वाटाणे टाकून घेऊ। छानपैकी मिक्स करून घेऊ। वाटाणचे मसाले तेही टाकून घेऊ। वाटाणचे मसाले आपण तेलावर अगोदरच परतून घेतलेले होते, त्यामुळे आता जास्त परतण्याची गरज नाही। पाणी टाकून घेऊ। ही भाजी घट्टसरच करायची असते, त्यानुसार पाणी घाला। भाजीला उकळी आल्यानंतर कसुरी मेथी घालून घेणार आहोत। कसुरी मेथीला हातावर अशा प्रकारे चुरगळून घ्यायचं। चुरगळल्यामुळे कसुरी मेथीचा खूप छान स्वाद येतो। कसुरी मेथी भाजीत टाकून घेऊ। व्यवस्थित मिक्स करून घेऊ। भाजीच्या शेवटच्या स्टेपवर आपण
दुधावरची साय म्हणजेच मलाई घालून घेणार आहोत. मलाई घातल्यावर भाजी जास्त उकळायची नाही, नाहीतर मलाईचं तूप सुटू शकतं आणि त्यामुळे भाजीची चव ही बदलू शकते. भाजीला व्यवस्थित मिक्स करून घेऊ. साधारण अर्धा टेबलस्पून आपण साखर घालून घेणार आहोत. जर तुम्हाला आवडत असेल तर नक्की घाला, साखर घातली नाही तरी चालेल. अतिशय चविष्ट अशी मेथी मटर मलाई ही रेसिपी तयार आहे. नक्कीच बनवून खा. आणि अजूनपर्यंत तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर आठवणीने सबस्क्राईब करून घ्या, बेल बटन ऑन करून द्या. फेसबुकवर हा व्हिडिओ बघत असाल तर फॉलो नक्की करा, लाईक कमेंट व शेअरही नक्की करा. भेटूया आता पुढच्या रेसिपीमध्ये. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या, स्वतःच्या कुटुंबियांची काळजी घ्या. पुढच्या रेसिपीपर्यंत नमस्कार.